काही माणसं स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगतात। त्यांच्या प्रत्येक कृतीत असतो सेवाभाव आणि त्यांच्या प्रत्येक पावलामागे असते समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द। अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा हा गौरवशाली प्रवास श्री गणेश सीताराम सातपुते, कासारी गावचे अभिमान आणि समाज सेवेचे जिवंत उदाहरण। श्री गणेश सीताराम सातपुते, गाव आहे कासारी, जन्मतारीख 16 जुलै 1984। सन 2023 ते 26 या काळात सामाजिक कार्यात अग्रेसर राहून समाज सेवेसाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणारे एक प्रेरणादायी नाव म्हणजे गणेश सातपुते। रक्तदान हेच श्रेष्ठदान या विचाराला कृतीत उतरवत श्री गणेश सातपुते यांनी कासारी येथे तब्बल 3 वेळा, नावी सांडस येथे 1 वेळा आणि वाघाळे येथे 1 वेळा अशा एकूण 5 भव्य रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन केले। ह्या सर्व शिबिरांमधून तब्बल 900 रक्त पिशव्यांचे संकलन झाले। इतकंच नाही, 100 गरजू रक्तदात्यांना आणि रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देत मानवतेचा खरा धर्म जपला। समाजासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत। राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कार, गुण गौरव पुरस्कार, समाज रत्न पुरस्कार आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार। हे पुरस्कार फक्त सन्मान नाहीत तर त्यांच्या कार्याचा समाजाने केलेला मनापासून गौरव आहे। पोलीस मित्र समितीच्या माध्यमातून श्री गणेश सातपुते यांनी पोलिसांना मदतनीस म्हणून बंदोबस्तामध्ये सातत्याने मोलाचे सहकार्य केले। 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ह्या राष्ट्रीय अभिमानाच्या दिवशी ते नेहमीच पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित राहून कर्तव्य भावनेचा आदर्श घालून देत आले आहेत। पोलीस मित्र समितीमध्ये सदस्य म्हणून सुरुवात करून तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र सचिव, महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशा अनेक महत्त्वपूर्ण पदांवर विराजमान होत त्यांनी नेतृत्व, जबाबदारी आणि समाजसेवेचा अनोखा संगम घडवून आणला। ह्या सर्व पदांवर काम करताना त्यांना अनेक ठिकाणी सन्मानितही करण्यात आले। समाज कार्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे कार्यही त्यांनी मनापासून केले। पोलीस मित्र समितीच्या माध्यमातून निबंध स्पर्धेचे आयोजन करून 5 शाळांमधील विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानितही करण्यात आले। तसेच शाळेतील मुलांना टी-शर्ट वाटप करून लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला। पर्यावरण संवर्धन हे सुद्धा त्यांच्यासाठी तितकंच महत्वाचं। कालिका माता विद्यालय वाघाळे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघाळे येथे तब्बल 200 वृक्षारोपण करून हरित भविष्याचा संकल्प त्यांनी रुजवला। त्यासोबतच शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये 100 वृक्षारोपण करून पर्यावरण आणि समाज यांच्यातील नातं अधिक दृढ केलं। शिक्रापूर पोलीस स्टेशन तसेच कारेगाव पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन साजरा करून महिला सन्मान आणि समाजातील त्यांचे योगदान यांना योग्य तो मान दिला। आशीर्वाद ट्रस्ट आश्रमाला मदतीचा हात देत गरजूंना आधार देण्याची त्यांची भावना नेहमीच जिवंत राहिली। त्यांच्या या प्रवासात त्यांना अनेक जिवलग सहकारी मित्र लाभले, ज्यांच्या सहकार्याने सामाजिक कार्याची व्याप्ती आणखीन वाढत गेली। केरॉन ऑर्गॅनिक कंपनीच्या माध्यमातून त्यांना अनेक भागातील नवनवीन जिवलग सहकारी मित्र मिळाले, नवीन अनुभव मिळाले आणि समाजातील तसेच वैचारिक प्रवास अधिक समृद्ध झाला। याच माध्यमातून त्यांना परदेश दौऱ्याची संधीही मिळाली। हा त्यांच्या यशस्वी वाटचालीतील एक अभिमानास्पद टप्पा देखील ठरला। शेतकऱ्यांसाठीही त्यांनी मोलाचे कार्य केले। कृषी प्रदर्शन दाखवून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती, तंत्रज्ञान आणि प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले। यातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांचा असलेला जिव्हाळा स्पष्टपणे दिसून येतो। फक्त समाज कार्यच नाही तर आयुष्यातील जिद्द, धैर्य आणि प्रेरणा जिवंत ठेवत शिवनेरी किल्ल्यावर गड ट्रेकिंग करून इतिहास, साहस आणि आत्मविश्वास यांचाही सुंदर संगम त्यांनी अनुभवला। समाजासाठी निस्वार्थपणे काम करणारी माणसं फार कमी असतात आणि श्री गणेश सीताराम सातपुते हे त्यांच्याचपैकी एक तेजस्वी, प्रेरणादायी आणि कार्यकर्तृत्वान व्यक्तिमत्व आहेत। रक्तदान असो, वृक्षारोपण असो, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम असो, महिला सन्मान असो, पोलिसांना सहकार्य असो किंवा समाजातील गरजूंना आधार देणं असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपली ओळख निर्माण केली, ती कामातून, सेवाभावातून आणि माणुसकीतून। अशा ह्या समाजसेवेच्या प्रेरणादायी प्रवासाला मनपूर्वक सलाम। श्री गणेश सीताराम सातपुते, कासारी गावाचा अभिमान, समाजसेवेचा मानबिंदू। धन्यवाद।